नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. या नवीन आर्थिक वर्षात दरवर्षीप्रमाणे काही नवीन नियम लागू करण्यात आले. तर मग या बदलांमध्ये LPG सिलेंडर पासून वाहनांच्या किमतीपर्यंत सगळं बदललंय. या बदलाचा परिणाम म्हणजे हा सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात कोणते नियम बदललेत ते जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. आजपासून LPG सिलेंडर स्वस्त झाले असून याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होणार आहे. मात्र फास्टॅग, NPS खातं लॉग इन, EPFO खातं, विमा पॉलिसीज, औषधे, पेन्शन टू फॅक्टर, वाहन खरेदी इत्यादी नियमात बदल झाला असून या बदललेल्या नियमाचा फरक सर्वसामान्यांच्या खिशावर नक्कीच दिसून येणार आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्षातील कोणत्या नियमात काय बदल झालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विम्याशी संबंधित नियमात बदल. आजपासून विमा पॉलिसीत मोठा बदल झाला असून 1 एप्रिल पासून पॉलिसी सेंडरवर सेंडर व्हॅल्यू तुम्ही किती वर्षांपर्यंत पॉलिसी सेंडरकडे पाठवली आहे यावर अवलंबून असेल. विमा नियामक IRDAI ने निर्णय घेतलाय की 1 एप्रिल पासून विमा कंपन्या सर्व विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करण्यात येणार आहेत. EPFOचा नवीन नियम. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने म्हणजेच EPFO फंड बॅलन्ससाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफर नियम लागू केलाय. कर्मचाऱ्यांना नोकरी बदलल्यास EPFO अकाउंट परस्पर नव्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. SBI कार्ड. SBIचे क्रेडिट कार्ड नियम बदलले असून SBIच्या सर्व क्रेडिट कार्ड्सचे पैसे भरल्यास कार्ड होल्डरला मिळणार रिवॉर्ड पॉइंट. फास्टॅग नियमात बदल. NHAI नुसार 1 एप्रिल 2024 पासून KYC नसेल तर फास्टॅग काम करणार नाही. त्यामुळे तुम्हाला टोल भरता देखील येणार नाही. आजपासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल. वाहन खरेदी महागली. इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करणे आजपासून महाग होणार आहे. फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल म्हणजेच FAME 2 अंतर्गत उपलब्ध सबसिडी सरकारने बंद केली आहे. या योजनेअंतर्गत 22,500 रुपयांपर्यंतचेच अनुदान दिले जात होते. तसेच टोयोटा मोटरचीही काही निवडक वाहनं महाग केली आहेत. उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे 1 एप्रिल पासून कंपनीने निवडक वाहनांच्या किमतीत 1% वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन कर व्यवस्था. सरकारने आजपासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट केली असून याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर भरायचा असेल तर तुम्हाला तो स्वतः निवडावा लागेल. सरकारने 2020 मध्ये नवीन कर प्रणालीचा पर्याय दिला होता. नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारची वजावट लागू होणार नाही. तर 7 लाख पर्यंत उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागणार नाही. अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.